फळ खरेदी करताना त्यावर असणारे स्टिकर्स तुम्ही पाहिले असतील। या स्टिकर्सवर अंक लिहिलेले असतात। या अंकांचा नेमका काय अर्थ असतो ते अनेकांना माहीत नसतं। फळांवरील स्टिकरवर एक कोड लिहिलेला असतो, ज्याला PLU कोड किंवा प्राइस लुकअप कोड असं म्हणतात। हे कोड फळांबद्दल महत्त्वाची माहिती देतात, ज्याचा प्रत्येक ग्राहकाने फळ खरेदी करण्यापूर्वी विचार केला पाहिजे। या कोडचा नेमका काय अर्थ असतो ते जाणून घेऊया। तुम्हाला काही फळांवर 4 अंकी PLU कोड दिसेल, ज्याची सुरुवात 3 किंवा 4 अंकांनी होते। या कोडचा अर्थ असा आहे की ते फळ भरपूर प्रमाणात खते आणि कीटकनाशके वापरून पिकवलं गेलंय। याशिवाय ते फळ वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केलेला असतो। अशा फळांचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरतं। जर फळावर 5 अंकी कोड आणि 8 अंकाने सुरू होणारा कोड असेल तर त्या फळाचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतलं गेलेलं असतं। त्यात काही प्रमाणात रसायनांचाही वापर केलेला असतो। यात काही आनुवंशिक बदलही झालेले असतात। हे स्टिकर्स बहुतेकदा केळी, खरबूज आणि पपईवर वापरलेले असतात। जर एखाद्या फळावर 5 अंकी आणि 9 क्रमांकांपासून सुरू होणारा कोड असेल तर त्या फळाचे उत्पादन कीटकनाशके आणि GMO शिवाय घेतलेलं असतं। म्हणजेच या फळांचे उत्पादन सेंद्रिय शेती पद्धतीचा उपयोग करून घेतलेलं असतं। यामुळे या फळांचं सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं।